सार्थ श्री दासबोध जय जय रघुवीर समर्थ दशक 6वा समस्त हवा अनुर्वाच्य निरूपण श्रीराम समाधान पुसता काही म्हणती बोली जैसे नाही तरी ते कैसे आहे सर्व ही मज निरोपावे मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगायाला याचा अभिप्राव मजला निरूपण किजे अनुभव ही पुसो जाता म्हणतो नाही की सांगता तरी कोणापाशी पुसो आता समाधान जे ते अगम्य सांगती नाही माझी हा प्रचिती विचार जैसे माझे चित्ती ऐसे करावे ऐसे श्रोत याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरूपिजेल तत्पर होऊनी ऐका जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ तेची स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ जे बोलासा कळेना बोलिल्या विणही कळेना जयास कल्पिता कल्पना हिंपुटी होय ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम धरिता संत समागम सर्वही कळे तेची आता सांगिजेल जे समाधान सखोल एक अनुभवाचे बोल निर्वाच्य वस्तू सांगता नये ते सांगणे गोडी कळावया गुळ देणे ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही सद्गुरु कृपा कळे ज्यासी जो वान शोधिल आपणासी पुढे कळेल अनुभवासी आप्याप वस्तू दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपली शुद्धी तेणे लागे समाधी अकस्मात आपली तो आहे सर्व साक्षी बोलीचे पूर्वपक्षी जो कोणी सिद्धांत लक्षी तोची साधू सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षिणी ते अवस्था आत्मा त्याहून परता अवस्था तिथ पदार्थ ज्ञान जे वासरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे ते समयी फुंजवतरे मीपणाचा जेथे बुराले मीपण तेची अनुभवाची खुण निर्वाच्य समाधान या कारणे बोलीचे अत्यंत विचारांचे बोल तरी ते माईकची फोल शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा शब्दाकरिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगते यथार्थ पर्यापण मिथ्या शब्दाकरिता वस्तू भासे वस्तू पाहता शब्द नासे शब्द फोल अर्थ से घनताटपणे भुसाकरिता धान्य उपजे धान्य घेऊन भुस टाकीजे ऐसा भुस शब्द जाणजे अर्थ ज्ञान पोचटामध्ये घनवट घनवटी उडे पोचट तैसा शब्द हा फलकट परब्रह्मी शब्द बोलू निराहे अर्थ शब्दापूर्वीचा आहे या कारणे नसाहे उपमा तया अर्थासी भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यावश त्यजावा कथा लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे दृश्या वेगळे बोलिजे तयास वाच्यावश म्हणिजे त्याचा अर्थ तो जाणिजे शुद्ध लक्षांश ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्वपक्ष स्वानुभव तो लक्ष लक्षिला नवचे जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही तुझे वीड अनुभव हे बोलणेची तो वाव या कारणे नाही ठाव अनुभवासी अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून या बोलणे साजे निर्वाच्य दिवस रजनीचे परिमित करावया मूळ आदित्य तो आदित्य गेली हा उर्वरित त्यासी काय म्हणावे शब्द मौनाचा विचार व्हावया मूळ ओंकार ओंकार गेली हा उच्चार कैसा करावा अनुभवा आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता ते माया मुळीच नसता तयास काय म्हणावे वस्तू एका आपण एक ऐशी असती वेगळी क तरी अनुभवाचा विवेक बोलायता मुखे वेगळेपणाची माता ते लटकी वंधेची सुता म्हणून या भिन्नता मुळीच आहे
अजन्मा होता निजला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला. सद्गुरुसी शरण गेला संसार दुःखे. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव. ज्ञान झाली आठाव पुसे अज्ञानाचा. आहे तुके नाही झाले नाही नाही पडे निमाले. आहे नाही जाऊन उरले नसोन काही. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान. ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता. ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली. श्रोती व्हावे सावधान अर्थी घालावे मन. खुणे पावता समाधान अंतरी कळे. तेणे जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नवारी गेले. अनिर्वाच्य सुखवरले शब्दातीत. तेथे शब्द विण ऐक्यता अनुभवना अनुभविता. ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. तेणे स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊन जागृती साला. तेथे तर्क कुंठित झाला अंत न लगे. या निरूपणाचे मूळ केले करू प्रांजळ. तेणे अंतरी निवळ समाधान कळे. तव शिष्य विनविले जी हे आता निरूपिले. तरी पाहिजे बोलिले मागुते स्वामी. मज कळाया कारण केलेच करावे निरूपण. तेथील जे का निज खुण ते मज अनुभवावी. अजन्मा तो सांगा कवण तेणे देखिला कैसा स्वप्न. येथे कैसे निरूपण बोलिले आहे. जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर. तेचे आता ती तत्पर श्रोती येथे परिसावे. ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूची जाण. तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार. तेथे तुवा सारासार विचार केला. रिगोनी सद्गुरुसी शरण काढून शुद्ध निरूपण. याची करिसी उणखुण प्रत्यक्ष आता. याचाच घेता अनुभव बोलणे तुके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. ज्ञान गोष्टीचा गलबला सर्व अर्थ प्रगटला. याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. तुझ वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. अनुभवे वीण अनुभवी विराला. अनुभवे वीण अनुभव आला. हाही स्वप्नीचा चेला नाहीस बापा. जागा झाल्या स्वप्न उर्मी स्वप्नी मनसी अजन्मा तो मी. जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही. स्वप्नी वाटे जागेपण तैशी अनुभवाची खुण. आली तरी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. जागृती या पलीकडे ते सांगणे केवी घडे. जेथे धारणाची मोडे विवेकाची. म्हणून हे समाधान बोलताची नये ऐसे जाण. निशब्दाची ऐशी खुण ओळखावी. ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण. इतुके बाणली खुण निशब्दाची. हरि ओम तत्सत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठदशके निर्वाच्य निरूपणं नाम दशमः समासः. श्रीराम 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 श्रीराम.